जिल्हाधिकाऱ्यासमोर आलेले आहात, नेमक्या प्रमुख मागण्या काय? गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालकांना ऑनलाईन पावत्याच्या नावानं लुटले जात आहे। या ठिकाणी आमच्या हातामध्ये काही पावत्यांचे आणि काही फोटो काढलेले त्यांना ऑनलाईन पावते दिलेले आहेत। रनिंगमध्ये असलेल्या गाड्या आहेत। प्रवाशांना सोडत असलेले, प्रवाशांना बसवत असताना देखील हे दंड लावतात। आमचा आजच्या निदर्शनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना असं आव्हान आहे की RTA चे ते अध्यक्ष आहेत, प्रादेशिक परिवहन समिती जी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि या समितीमध्ये महानगरपालिकेचे कमिशनर असतात, पोलीस कमिशनर असतात आणि त्यांनी आम्हाला देखील त्या समितीमध्ये बोलवलं पाहिजे। या जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे की या शहरामध्ये चाललंय काय। जर आम्हाला रिक्षा संख्यांच्या प्रमाणात आणि लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्षा स्टँडच दिलेले नाहीत तर आम्हाला नो पार्किंगच्या दंड लावतात कसे। जर रस्त्याच्या कडेला कलर मार्किंगच केलेलं नाही तर आणि पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंटच दिलेले नाहीत तर प्रवासी उतरवताना आणि प्रवासी बसवताना तुम्ही नो पार्किंगचे दंड लावता कसे। त्याच्यामुळं नो पार्किंगचे लावलेले सगळे दंड रद्द झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर ही बॅटरी रिक्षा जी बेकायदेशीररित्या चालू आहे, आम्ही परमिट धारक आहोत। हे परमिट धारक टॅक्स भरतात आणि त्याला काही टॅक्स न भरता, कुठलंही परमिट न करता त्याला कसे काय परवानगी देतात आणि एका गरीबाच्या पोटावर लाथ मारायला दुसऱ्या गरीबाला सोडतात, हे काही बरोबर नाही। त्यामुळं ही बॅटरी रिक्षा बंद झाली पाहिजे। त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की जुने जे दंडाचे जे रकमा आहेत त्या लागू झाल्या पाहिजे, RTA बैठका झाल्या पाहिजे, रिक्षा स्टँड मिळाले पाहिजे, ऑनलाईन पावत्या रद्द झाल्या पाहिजे। यासाठी प्रामुख्याने आजची निदर्शनं आहेत। जर जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयात आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव रिक्षा घेऊन करू। आम्ही रिक्षा आणून इथं सोडून देऊ, मग नो पार्किंग करा, काय करायचं ते करा, आमच्या रिक्षा जप्त करायचं ते करा, परंतु आम्हाला तसलं आंदोलन करायला भाग पाडू नका। जिल्हाधिकारी साहेब, तुमचं कर्तव्य पाडा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, अध्यक्ष लाल बावटा रिक्षा चालक युनियन। 2 रिक्षावाले